डॉक्टर खोकला झाला की थोडी युरिन लीक होते किंवा मला युरिनला लागली तर जाईपर्यंत होऊन जाते किंवा मी जेव्हा व्यायाम करते किंवा मी उठाबशा करते किंवा मी स्किपिंग करते तेव्हा मला युरिन होते. मला आश्चर्य वाटतं की 50% वरती बायका हे कंप्लेंट करतात. आणि खरं सांगायचं तर बायकांना विचारलं तर नक्कीच बायका सांगतात की कधीतरी होते डॉक्टर. कारण ह्याला स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिन्स असं म्हणतात. म्हणजे स्ट्रेस वाढला पोटावरचा की थोडी युरिन लीक होणं. गर्भाशयाच्या पिशवीच्या वरती जिथे ब्लॅडर असते म्हणजे ज्याच्यात युरिन साठते त्या ब्लॅडरच्या तोंडाचे मसल जर का वीक झाले तर जसं त्या ब्लॅडरवरच्या म्हणजे लघवीच्या पिशवीवरचं प्रेशर वाढेल तशी ती थोडी युरिन लीक होते. पूर्वी याच्यासाठी आता सुद्धा काही मेजर ऑपरेशन्स उपलब्ध होती. पण आता विज्ञानाच्या प्रगतीने आमच्याकडे अतिशय चांगल्या नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्याला चिरफाड लागत नाही, अॅनेस्थेशिया लागत नाही अशा ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. एक चेअर आहे, एक खुर्ची आहे, त्या खुर्चीवर नुसतं बसायचं आहे, कपडे घालून बसायचं आहे आणि त्याची सेशन्स घ्यायची आहेत. अर्धा तासामध्ये जवळजवळ 11,500 किगल्स एक्सरसाइजेस ज्याच्यामुळे इकडचे मसल्स, पेल्विक मसल्स स्ट्रॉंग होतात. त्या मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही चेअर उपलब्ध आहे. या चेअरचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की त्याला कुठलंही ऑपरेशन नाही, कुठलाही अॅनेस्थेशिया नाही, कुठलीही चिरफाड नाही, तुम्हाला कपडे बदलायला लागत नाही. तुम्हाला यायचं, सेशन बुक करायचं, डॉक्टरना भेटायचं आणि त्या चेअरची सेशन घ्यायची. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ह्याच्यामुळे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे, खूप कॉमन प्रॉब्लेम आहे स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्सचा, 70 ते 90% बायकांना त्याचं बरं वाटतं. त्यांनी नाही बरं वाटलं तर लेझर थेरपी म्हणा, त्या सुद्धा नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे तुम्ही ओपीडी बेसिसवर या ट्रीटमेंट्स घेऊ शकता. ज्याला पूर्वी मेजर ऑपरेशन लागायचं ह्या आता ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट उपलब्ध झाले आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ह्याचा सगळ्याचा या ट्रीटमेंट्स आपण उपलब्ध केलेल्या आहेत.